स्वप्नात रंग भरताना भाग 2. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. दुसऱ्या दिवशी रुहीला पक्ष्यांच्या आवाजांनी जाग आली. मोबाईलमध्ये टाईम बघितला तर सकाळचे 5 वाजले होते. जरा वेळ लोळून आत रूममध्ये आली. शुभम मस्त झोपला होता. त्याच्याकडे बघून कोणी बोलणार पण नाही. तो रागीट असेल इतका. शांत झोपला होता. झोपेत मस्त दिसतात, पण जागे असले की नुसता राग असतो चेहऱ्यावर. खडूस नुसते ओरडत असतात माझ्यावर. स्वतःशीच बोलून रुही तिचं आवरायला गेली. बाथरूममधून बाहेर आल्यावर बघितलं तर शुभम रूममध्ये नव्हता. जिमला गेले वाटतं बोलून रुही तिचं पटकन आवरून खाली निघून आली. खाली आई अजून किचनमध्ये आल्या नव्हत्या. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मावशी नाश्त्याची तयारी करत होत्या. त्यांच्याजवळ जाऊन मावशींसंग बोलता बोलता रुहीने पटकन पोहे केले सुद्धा. अरे बाळा, तू तर लवकर केले पोहे, मावशी रुहीला म्हणाल्या. हो मावशी, मला आईनी स्वयंपाक शिकवला होता. बाबाला खूप आवडायचे मी केलेले पोहे. बाबांच्या आठवणीने पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते किचनमध्ये येणाऱ्या आईंनी बघितलं. काय ओ मावशी, माझ्या सुनेला का रडवता? बोलतच त्या आत आल्या. नाही ओ आई, मला आई बाबांची आठवण आली म्हणून रडायला आलं. रुही आईंना म्हणाली. माहीत आहे मला तुला त्यांची आठवण येते, पण तुला आता तुझ्या आयुष्यात पुढे जायला लागल ना बाळा. तू असं सारखं सारखं रडत बसली तर त्यांना तरी आवडल का सांग बरं. त्यांच्या चांगल्या आठवणी आठवून तू खुश राहा, पण ते सोबत नाही म्हणून रडत बसू नको. त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार तू सारखी रडली तर. खंबीर हो आणि आयुष्य आनंदाने जग. कुशीत घेऊन आईंनी रुहीला मस्त समजावलं. थँक्यू आई, खूप छान समजावलं तुम्ही. आई बाबाला खरंच नाही आवडणार मी सारखं रडलेलं. आता मी खुश राहणार आणि आम्ही केलेली मजा मस्ती आठवणार. बोलतच रुहीने आईंना मस्त स्माईल दिली. बरं चल, तयारी झाली का? संध्याकाळी निघायचं आहे ना तुम्हाला? आई रुहीला म्हणाल्या. नाही आई, बॅग भरायची आहे मला अजून. थोड्या वेळाने भरते. रुही, नाश्ता करून बॅग भरून घे, परत उशीर नको व्हायला. आई रुहीला म्हणाल्या. ठीक आहे. बोलून रुहीने नाश्ता बाहेर टेबलवर आणून लावला. तोच बाबा पण आले. शुभम ऑफिसला निघून गेला होता, त्यामुळे त्या तिघांनी नाश्ता करून घेतला. दोघांनाही पोहे खूपच आवडले. नाश्ता करून रुही रूममध्ये जातच होती की आईंनी तिला आवाज दिला आणि रूममध्ये बोलावून घेतलं. काय झालं आई, काही काम होतं का? रुही. हो बाळा, हे घे. बोलतच त्यांनी रुहीच्या हातामध्ये बॅग दिल्या. काय आहे आई? हे बोलतच तिने बॅग बघितल्या तर त्यात ड्रेस होते. आई, हे ड्रेस कशासाठी? माझ्याकडे होते ड्रेस. रुही. माझ्याकडे होते ड्रेस. अगं राहू दे, मी कालच जाऊन आणले तुझ्यासाठी. आणि तसंही तू असे ड्रेस घालायची ना आधी सुद्धा. मग लग्न झालं म्हणून बंद करायची गरज नाही. जशी आम्हाला शुभ्रा तशीच तू पण आहेस. जा आता बॅग भरून घे, परत तुझा नवरा आला की ओरडत बसल आवरल्या नाही म्हणून. हो. बोलतच हसतच रुहीने आईंना मिठी मारून थँक्यू बोलून पळून गेली. वेडीच आहे, बोलत त्याही हसायला लागल्या. पण त्यांना पण टेन्शन आलंच होतं. आता ती शुभमसोबत एकटी असणार म्हणून. तो या लग्नाला तयार नाही माहीत होतं आणि तो हे लग्न मानतसुद्धा नाही हे सुद्धा आईंना माहीत होतं. शुभमने आता तिला काही त्रास दिला तर रुही आपल्याला सांगणार पण नाही म्हणून तिच्यासाठी त्यांना जास्तच टेन्शन येत होतं. मनातच देवाला हात जोडून सगळं नीट होऊ दे अशी प्रार्थना करून हॉलमध्ये बाबांजवळ जाऊन बसल्या.
इकडे रूममध्ये रुही बॅग पॅक करून गॅलरीमध्ये जाऊन बसली होती. आपण आता एकटे असणार शुभमसोबत म्हणून भीती वाटत होती, पण नकळतच तिच्या गालावर लाजेची लाली चढत होती. भीती, लाज, वेगळीच भावना मनात घर करून बसली होती. पण बिचारीला माहीत नव्हतं, नशिबाने इथं सुद्धा तिच्या स्वप्नांचा घात केला होता. 3 वाजता शुभम घरी आला. रूममध्ये आला तर रूममध्ये रुही दिसली नाही. गॅलरीमध्ये गेला तर मस्त झोपली होती. त्याने रागातच रुहीच्या तोंडावर पाणी फेकलं. तशी ती बिचारी खडबडून उठली आणि त्याच्याकडे घाबरून बघू लागली. तिला तर कळतच नव्हतं मी आता काय केलंय. त्याच्या बेडवर पण नाही झोपले मी, तर मग आता पाणी का टाकलं? तिच्या डोक्यात असे विचार सुरू होते. पण इकडं तो मात्र भयंकर चिडला. ही मूर्खासारखं बघत बसलीये म्हणून. झोप झाली असल तर आवरा मॅडम, आता टाईम झालाय. उशीर झाला तर तुला इथेच सोडून जाईल मी. ओरडतच शुभम आतमध्ये निघून गेला. स्वतःच्या डोक्यात टपली मारून रुही, मूर्ख आहेस का? भूत बघितल्यासारखं काय बघत होतीस पागल. जा आता आवर लवकर, नाहीतर खरं सोडून जातील तुला. बोलतच ती पण आवरायला गेली. शुभम त्याचं आवरून बॅग घेऊन खाली हॉलमध्ये येऊन दिव्यासोबत चॅटिंग करत बसला होता. थोड्याच वेळात रुहीसुद्धा आवरून खाली आली. शुभमने रुहीकडे बघितलं तर मनातच, ही अशी येणार आहे? असो, मला काही करायचं. बोलतच बॅग घेऊन निघाला. दोघांनी आईबाबांचा आशीर्वाद घेतला. तोपर्यंत ड्रायव्हरने दोघांच्या बॅगा गाडीमध्ये नेऊन ठेवल्या. दोघंही खूप साऱ्या सूचना घेऊन निघाले. बाहेर गाडीत बसून एअरपोर्टवर आले. एअरपोर्टला आल्यावर शुभम कोणाला तरी शोधत होता, पण रुहीची हिंमत झाली नाही काही विचारायची. तो शुभमला, हे शुभ्स बोलत एक मुलगी डायरेक्ट गळ्यामध्ये येऊन पडली. शुभमने सुद्धा रुहीला बघून डेव्हिल स्माईल दिला. तिच्याच भोवती हात घट्ट केले. पण इकडं हे सगळं बघणाऱ्या रुहीच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आलं. खूप मुश्किलने तिने तिच्या भावना आवरल्या आणि त्यांच्याकडे निर्विकारपणे बघायला लागली. दिव्या शुभमला चिटकून उभी राहून रुहीला खालून वरून बघू लागली. हाय, मी दिव्या, शुभमची गर्लफ्रेंड. मी पण येणार आहे सोबत. खुन्नसी हसू देत दिव्या रुहीला म्हणाली. दिव्या असं बोलताच रुहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. काय, कसं रिॲक्ट करावं कळत नव्हतं तिला. पण कशी तरी स्माईल देत रुहीने तिला हाय केलं. फ्लाईटची अनाउन्समेंट झाली आणि तिघेही फ्लाईटमध्ये गेले. शुभम, रुही आणि दिव्या अखेर मनालीमध्ये पोहोचणार आहेत. पुढच्या भागात पाहूया या रमणीय शहरात त्यांना काय अनुभव येतात आणि शुभम दिव्याचे कारस्थान रुहीसोबत कसे रंगते. बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.